त्यांना शिष्यवृत्ती द्यावी, आरक्षण द्यावं, या पद्धतीची त्यावेळेला 1969ला मागणी केलेली आहे. आणि त्यावेळेचे ते लॉर्ड भारतातील आलेले गव्हर्नर जे होते ते KO त्यांना त्यांनी विनंती केलेली आहे की आमची संख्या मोजा, म्हणजे जात निहाय जनगणना करा आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या नियमाप्रमाणे आम्हाला सर्व अधिकार द्या, आमचा हिस्सा द्या, आमचा वाटा द्या. यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1869ला KO यांच्याकडे विनंती केल्यानंतर 1871ला जी जनगणना झाली ती प्राथमिक स्वरूपाची झाली आणि त्याच्यानंतर 1881 ते 1831 पर्यंत जातनिहाय जनगणना झाली. आणि आता सुद्धा 2011 साली सुद्धा जातनिहाय जनगणना करण्याचं महत्व किंवा त्याच्या ठिकाणी आपले जे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते, यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं, परंतु त्यांनीही जातनिहाय जनगणना केली नाही. CCO रिपोर्ट दिला आणि त्याच्यामध्ये ती जाहीर केली नाही. आणि आता हे जनता सरकार आल्यानंतर सुद्धा जातनिहाय जनगणना करू नाही करू असं फसवत 11 वर्ष यांनी काढलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता 2021ची जनगणना ही आता 2026ला चालू केलेली आहे. की जातनिहाय जनगणना करू असं आश्वासन संसदेमध्ये दिलं असताना सुद्धा त्यांनी सुद्धा हे आश्वासन पाळलेलं नाही. आणि या जातनिहाय जनगणनेमध्ये OBCचा कलम नाही, त्यामुळे जातनिहाय जनगणना होणार नाही. त्या ठिकाणी SCची होईल, STची होईल, परंतु OBC आणि ओपन यांची जातनिहाय जनगणना होणार नाही. त्यामुळं यासाठी ज्या संघटनेने जे प्रयत्न केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा असेल किंवा OBCच्या सर्व संघटना असतील किंवा कोणते 23 एप्रिलला जो भारत बंदचा जो कार्यक्रम दिलेला आहे त्यामध्ये सर्वांनी सामील व्हावं आणि या सरकारच्या विरुद्ध आवाज उठवावा, एवढीच विनंती मी या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीच्या निमित्तानं करत आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचं 199वी जयंती वर्ष हे भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं 15 ऑगस्टला भाषण करताना म्हटलेलं आहे. त्यांनी